सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा येथील सहशिक्षक मी एम ए महाजन तुम्हाला जनरल सायन्स या विषयातील द लिव्हिंग वर्ल्ड अँड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा पाठ शिकवणार आहे. द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. आपण मागील लेक्चरमध्ये अडॅप्टेशन इन प्लांट्स शिकलो होतो. आता आपण अडॅप्टेशन इन ॲनिमल्स या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. अडॅप्टेशन इन ॲनिमल्स. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. तुमच्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांची यादी बनवा. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. तुमच्या लिस्टमध्ये असलेले ॲनिमल्स कोणते आहेत आणि तुमच्या मित्राच्या लिस्टमध्ये असलेले ॲनिमल्स कोणते याची चर्चा करा आणि त्यांच्यामध्ये काय बदल आहे तर त्याच्याविषयी डिस्कस करा. डिस्कस द हॅबिटॅट, फूड हॅबिट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक व्हर्टेब्रल कॉलम, विंग्स, ग्रिल्स, टेल्स एक्सेट्रा अँड प्रिपेअर अ चार्ट. तुम्ही तुमच्या मित्रासोबत तयार केलेल्या यादीमध्ये तुमचे प्राणी कुठे राहतात, त्याच्या यादीमधले प्राणी कुठे राहतात, ते काय काय खातात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, त्यांना व्हर्टेब्रल कॉलम आहे किंवा नाही आहे याच्यावर चर्चा करा. त्यांना पंख आहे, विंग्स आहे की नाही, गिल्स आहे की नाही, टेल्स सेफ्टी आहे की नाही यावर तुम्ही चर्चा करा आणि एक चार्ट तयार करा. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल्स. आता तुम्हाला टेरेस्ट्रियल आणि ॲक्वेटिक ॲनिमल्समध्ये काय डिफरन्स दिसून आला. टेरेस्ट्रियल म्हणजे काय आणि ॲक्वेटिक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर जे जमिनीवर राहणारे आहेत आणि जे ॲक्वेटिक म्हणजे जलचर जे पाण्यात राहणारे आहेत. ॲज कम्पेअर्ड टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल्स अपियर टू हॅव अंडरगोन चेंजेस. तर आपण जर कधी टेरेस्ट्रियल ॲनिमल्सची कंपॅरिझन केलं ॲक्वेटिक ॲनिमलचं तर त्यांची त्वचा, त्यांच्या शरीराचा आकार यावर बरेच बदल झालेले आपल्याला दिसून येतात. जसं फिशेस हॅव स्केल्स. आता माशांना स्केल आहेत ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. तिथे त्वचा आणि त्याच्या बॉडीवर खवले आहेत, फिन्स आहेत. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड. जर ॲक्वेटिक ॲनिमल पाहिले तर त्यांची बॉडी ही निमुळती होत गेली समोर तोंडाकडे आणि मागे शेपटीकडे, लाईक स्पिंडल, एका स्पिंडलप्रमाणे. फिश ब्रेथ ग्रिल इन्स्टेड ऑफ नोज. तर त्यांना नाक नाही आहे तर गिल्स आहेत. देअर आईज हॅव अ ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांना आईज, त्याचे डोळ्यांना ट्रान्सपरंट आयलिड आहे की जे पाण्यामध्ये सुद्धा उघडे डोळे ठेवून ते बघू शकतात. दे हॅव इयर ब्लॅडर्स. त्यांना इयर ब्लॅडर्स आहेत विथिन द बॉडी टू हेल्प टू फ्लोट. त्यांना इयर ब्लॅडर्स आहेत बॉडीमध्ये की ज्यामुळे ते त्यावर पाण्यावर तरंगू शकतात. तर हा फरक आपल्याला ॲक्वेटिक आणि टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये मूळतः दिसून येतो. अँड ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज. आता तुम्हाला फ्रॉग, बेडूक, डक म्हणजे बदक आणि टॉर्टॉइज म्हणजे कासव यांच्या बॉडीमध्ये काय फरक दिसून येतो ते बघा. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग टू दीज ॲनिमल्स. तर या प्राण्यांना जे पाय आहेत त्या पायाचा उपयोग काय होतो, तर त्या पायाचा उपयोग त्यांना पोहण्यासाठी होतो आणि चालण्यासाठी सुद्धा होतो. तर व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. त्याला बेडकाला पाण्यामध्ये श्वास घेण्यासाठी कशाची मदत होते, तर त्याच्या शरीरावर असलेले, स्किनवर असलेले स्पोर्सच्या बारीक त्याचा उपयोग होतो. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंड लेग्स ऑफ द फ्रॉग. जे फ्रॉगचे मागचे जे लांब पाय आहेत त्याचा उपयोग काय होतो, त्याचा उपयोग उड्या मारण्यासाठी होतो आणि त्याचप्रमाणे पोहण्यासाठी सुद्धा होतो. व्हाय डज नॉट अ डक गेट वेट इन.
इन वॉटर. तर पाण्यामध्ये डक ओला का होत नाही? कारण त्याची जे त्वचा आहे ती फ्लेशी आहे आणि त्या फ्लेशी असल्यामुळे त्याच्यावर पाणी थांबू शकत नाही आणि पाणी न थांबल्यामुळेच ते ओले होऊ शकत नाही. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. तर फ्रॉग आणि डकला त्यांना वेब टोज असल्यामुळे ते त्याला ओव्हरबोर्डसारखा वापर करू शकतात. वॉटर फ्लोज ऑफ द व्हॅक्सी फिदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. पर पाणी हे या बदक आणि वॉटर हेनवरून पाणकोंबडीच्या अंगावरून सरळपणे निघून जातं, त्यावर ते थांबत नाही. वेब टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रँग्युलर हेड help frog to swim easily through water. तर शरीर रचना जी आहे बेडकाची ती स्लिपरी आहे, स्पॉज स्किन आहे आणि त्यामुळे ते पाण्यामध्ये सहज पोहू शकतात. दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू ऑल देअर ॲबिलिटी टू ब्रेथ थ्रू द स्किन इन वॉटर. ते पाण्यावर जमिनीवर राहू शकतात तसेच पाण्यावर राहू शकतात, कारण त्यांना तसा ब्रेथ व श्वास घेण्याची स्किनमधून ते घेऊ शकतात. त्वचेमधून श्वास घेऊ शकतात पाण्यामध्ये असताना आणि पाण्याच्या बाहेर आल्यावर ते नाकाद्वारे सुद्धा श्वास घेऊ शकतात. तर अशा प्रकारे बदक हा प्राणी जगू शकतो. द टिपिकल कलर ऑफ फ्रॉक्स बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस. जो फ्रॉग आहे, बेडूक आहे, बेडकाचा जो रंग आहे त्यामुळे तो गवतामध्ये लपून राहू शकतो आणि कोणाला सापडू शकत नाही. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर अडॅप्टेशन. अजून तुम्हाला कोणकोणते ॲम्फिबियन्स माहिती आहेत त्या ॲम्फिबियन्सविषयी माहिती काढा, उभयचर प्राण्यांविषयी, आणि त्याचा अभ्यास करा. Adaptation in forest and grassland animals. Carnivorous animal like the wild dog, fox, tiger, and lion have strong legs to run fast and capture their prey. आता कोल्हा, वाघ, सिंह यासारख्या प्राण्यांना मागचे जे पाय आहेत ते मोठे मोठे दिलेले असतात की ज्यामुळे पळताना त्यांना कोणतेही भक्ष्य पकडता आलं पाहिजे. दे हॅव क्लॉज अँड देअर कनियन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. त्यांना पंजा आहे आणि त्यांना एक सुळे दात आहेत. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. ह्या टीथचं फंक्शन काय आहे? तर टीथचं दातांचं फंक्शन आहे की भक्ष्य पकडणे आणि त्याला फाडून काढणे. तर यासाठी दातांचा वापर केला जातो. टायगर्स हॅव पॉडेड पॉज. दिस एनेबल देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. तर त्यांना पॅडसारखे पाय दिलेले आहेत वाघाला, त्या टायगरला, त्यामुळे त्यांना पाहिजे असेल त्यावेळेस ते भक्ष्य पकडू शकतात, भक्ष्याला चावून न लागू देता. द आईज ऑफ प्रेडिटरी कार्निवोरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. जे मांसाहारी प्राणी आहेत, मांस खाणारे प्राणी आहेत, त्या प्राण्यांचे जे डोळे आहेत ते डोक्यावर असतात की ज्यामुळे इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. हे आपल्याला मदत करतात की स्पॉट देअर प्रे फ्रॉम लॉंग डिस्टन्स, म्हणजे दूरच्या अंतरावरचं भक्ष्य पकडण्यासाठी याचा वापर करतात. द आईज ऑफ हर्बिवोरस आर बिलो द फोरहेड. जे डोळे आहेत हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी प्राण्यांचे, ते डोक्यापासून खाली असतात. ऑन आयदर साईड ऑफ हेड म्हणजे एका बाजूला डोक्याच्या आधीच जे असतात. दिस गिव्स देम वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडिटर्स. तर हे जे आहेत हे त्याला एक वेगळा आकार दिलेला आहे प्रेडिटर्सनी. देअर legs are long and tapering with strong hooves.
हुज, ज्यांचे जे पाय आहेत हे लांब आहे आणि टॅपरिंग आहेत. Their legs are long and tapering with strong hooves, which enable them to run fast taking long leaps. तर याच्यामुळे त्यांच्या पाय लांब असल्यामुळे ते जोरात पळू शकतात. Their long and freely moving ears can receive sounds from long distance and different directions. त्यांचे लांब असलेले कान अतिशय दूरवरचा आवाज ऐकू शकतात आणि त्यावर दूरच्या दिशेहून ते आपल्याला साऊंड समजू शकतात. डिअर अँड ब्लॅकबक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. तर डिअर आणि ब्लॅकबर्ड्सला जो रंग आहे तो सराउंडिंगला मॅच होणार आहे. डिअर अँड देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चेविंग टफ प्लांट मटेरियल. त्यांची दात हे मजबूत असतात की ज्यामुळे त्यांना प्लांट मटेरियल चावता येतं. अडॅप्टेशन इन डिझर्ट ॲनिमल्स. आता आपण वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचं अडॅप्टेशन अनुकूलन कसं आहे ते बघणार आहोत. डिझर्ट आर कॅरेक्टराइज बाय सेव्हरल स्कार्सिटी ऑफ वॉटर. तर डिझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये पाण्याची कमतरता आहे हे तुम्हाला माहिती आहे. हेन्स डिझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. डिझर्ट ॲनिमल जे आहे वाळवंटातील प्राणी त्यांना एक थिक स्किन आहे, जाड त्वचा आहे की ज्यामुळे पाण्याचं डिहायड्रेशन होत नाही. पाण्याचं डिहायड्रेशन न झाल्यामुळे पाणी त्यांच्या शरीरामध्ये राहतं. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. त्यांचे पाय हे लांबचे लांब असतात, फ्लॅट असतात आणि कुशन सोल असते त्यांच्या पायाला, खाली नरम गादी असते. द नॉस्ट्रिल आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. त्यांचे नॉस्ट्रिल जे तर त्या स्किननी झाकलेले असतात. द आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. आय लॅशेस जे आहेत ते लांब आहे आणि घट्ट आहे. रॅट, स्नेक्स, स्पिंडर्स, लिझर्ड्स इन डिझर्ट लिव्ह इन डीप बॉरोज. तर उंदीर, साप, स्पायडर, लिझर्ड हे जे आहेत हे आपल्याला वाळवंटी प्रदेशामध्ये दिसतात ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. आणि हे रात्री दिवसा हे लपून राहतात आणि रात्रीचे इथे ॲक्टिव्ह होतात, रात्रीचे फिरायला लागतात. अडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी region. From the internet, download images of animals like yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog, and snow leopard. Capture these images with those of similar animal from tropical forest. तर या प्राण्यांचे तुम्ही इमेजेस काढायचे आहेत इंटरनेटवरून. तर व्हाईट or silver body color, long thick hair on the skin are typical characteristic of animal of the region. How are these useful to them? तर हे तर त्यांचं जे शरीर रचना आहे ती शरीररचना त्यांची ही कशी उपयोगाची आहे. हाऊ आर दीज युजफुल टू देम. ते त्यांना कसे बर्फामध्ये लपून राहण्यासाठी त्यांची जी त्वचा आहे ती पांढऱ्या रंगाची त्वचा त्यांना मदत करते. केस त्यांच्या शरीरावर केस असल्यामुळे त्यांना थंडीपासून बचाव होतो. तर अशा प्रकारे या अडॅप्टेशनचा आपण अभ्यास केलेला आहे. आता अडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स म्हणजे हवेमध्ये उडणाऱ्या प्राण्यांचं अडॅप्टेशन कसं असतं ते आपण बघणार आहोत. what is the main difference between the vehicles on the road and aeroplanes?
रोडवरील व्हेकल्स आणि एरोप्लेन यांच्यामधील फरक काय? तर एरोप्लेन हे आकाशात उडतं आणि रोड व्हेकल्स ह्या रोडवर जमिनीवर चालतात. द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो minimize the resistance of air while flying with hollow bones, body covering of feathers, and modification of forelegs into wings. Their body. तर एरियल ॲनिमलचा निमुळता हा निमुळता आकार, त्यामुळे त्याला हवेमध्ये उडताना हवेचा विरोध होत नाही. त्याप्रमाणे तिचं शरीर हे हलवं असतं, पोकळ असतं. बोन्स हे पोकळ आहेत, त्यांच्या हाडामध्ये काही नसतं, त्यामुळे वजन कमी असतं. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इन लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट बोथ एंड्स. बॉडी पण त्यांची वजनाने हलकी आहे, दोन्ही साईडला हे आहे, निमुळती होत गेलेली आहे. They can fly with 2 pairs of wings and also walk 6 legs. Bats can fly with the help of the patagium, a thin fold of skin between their forelegs and hind legs. तर ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर सराउंडिंग. तुम्ही अशा प्रकारचे बर्ड्स आणि इन्सेक्ट्स तुमच्या सराउंडिंगमध्ये बघा. आता अडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. ऑब्झर्व फ्रॉम डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवर्म्स कीप. तर दुरून तुम्ही बघा की अर्थवर्म आणि स्नेक्स कशा प्रकारे हालचाल करतात. विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रिपिंग. ते कोणते अवयव त्यांचा हालचाल करण्यासाठी वापरतात. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. तिथं काही एक बदल आहे का त्यांच्या शरीरामध्ये काही झालेला. नोट एनी सच चेंजेस. अशा प्रकारचे बदल लक्षात घ्या. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझर्ड, गार्डन लिझर्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. तर ॲनिमल्स जे आहेत, लिझर्ड, गार्डन लिझर्ड आणि क्रोकोडाईल यासारखे त्यांचे मसलचा वापर करून क्रिपिंग करतात. सिमिलरली दे शो अडॅप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, द हाऊस लिझर्ड अँड मॉनिटर लिझर्ड हॅव clawed toes and thin cells, whereas snakes have scaly skin. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. आता आहे पुढे अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. We can categorize animals as herbivores and carnivorous. आपण त्यांना मांसाहारी आणि शाकाहारी असे दोन प्रकारामध्ये केलेले आहेत. स्पेशल अडॅप्टेशन्स आर सीन इन इच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. तर जी प्रोसेस ऑफ फीडिंग आहे ती इझी करण्यासाठी याचा वापर होतो. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. याच्याविषयी आपण न्यूट्रिशन चॅप्टरमध्ये याच्याविषयी चर्चा करणार आहोत. वॉच द प्रोग्राम ऑन चॅनल लाईक नॅशनल जिओग्राफी, वाईल्ड डिस्कवरी एक्सेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लाईज एक्सेट्रा. जी फीडिंग हॅबिट आहे ती बघण्यासाठी तुम्ही डिस्कवरी चॅनल, जिओग्राफिकच्या वाईल्ड चॅनल हे बघायचे आहे. त्यामध्ये प्राण्यांचे अडॅप्टेशन फॉर फूड ॲनिमल्स बघायचं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे फीडिंग हॅबिट वगैरे कशी ती बघायची आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. अडॅप्टेशन. शार्प टीथ. लायन आणि टायगर या प्राण्यांचे शार्प टीथ असतात आणि त्याचा वापर टू टिअर द फ्लेशसाठी होतो, म्हणजे भक्ष्य फाडण्यासाठी त्याचा वापर होतो. लॉंग अँड पॉइंटेड बीक. किंगफिशर आणि क्रेन हे जे दोन प्राणी वनस्पती आहे, प्राणी ॲनिमल्स आहेत, यांचं हे लॉंग आणि पॉइंटेड बीक असते त्यांना. टू कॅप्चर द फिश
फिश इन वॉटर, पाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी याचा वापर होतो. त्यानंतर शॉर्ट बीक, छोटी चोच, म्हणजे ती जी स्पॅरोची असते चिमणीची. टू पिक द ग्रेन, दाणा उचलण्यासाठी तिला बारीक चोच दिलेली असते. लॉंग अँड थिकी टंग, तर लांब आणि थिक स्टिकी म्हणजे चिकटणारी जीभ कुणाला असते, तर ती गार्डन लिझर्डला असते आणि फ्रॉगला असते, बेडूक आणि त्याला. तर टू कॅच द इन्सेक्ट, किडे पकडण्यासाठी त्या लॉंग स्टिकचा टंगचा वापर होतो. आता त्यानंतर लॉंग नेक, लांब मान, जिराफ, इमू आणि ऑस्ट्रिच बर्ड्स टू हॅव लोअर डिस्टन्स ग्रेज. जिराफ टू इट लिव्स फ्रॉम टिपिकल ट्री. तर अशा प्रकारे याचा वापर होतो. आता पुढे आपण बघणार आहोत अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. We cannot easily spot colorful butterflies, lizards and grasshoppers. आपण कोणतेही बटररंगीत फुलपाखरे, लिझर्ड्स, सरडे आणि ग्रासहोपर्स, नागतोडे, ह्याला आपण लगेच पकडू शकत नाही. दे गेट camouflage amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. That is because their color blends with those of their surrounding. त्याच्यामुळे त्यांचा रंग हा हिरवागार झालेला आहे, त्या निसर्गाशी मिळता जुळता आहे. चेंजेस दॅट टेक प्लेस इन व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम that enable to them to live, feed, reproduce, to perpetuate themselves. तर अशा प्रकारे जे विविध अवयवांमध्ये जे बदल घडून येतात ते वनस्पतीमध्ये त्याच्यामुळे त्यांना जीवन जगता येऊ शकतं आणि रिप्रोडक्शन करता येऊ शकतं. अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग, आणि त्यांच्या शत्रूपासून त्यांचा बचाव होऊ शकतो. डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिक कंडिशन्स आर कॉल्ड अडॅप्टेशन. हॅबिटॅट अँड जिओग्राफिक कंडिशनमधून त्यांना अडॅप्टेशन होतं. ऑलवेज रिमेंबर, अडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. अडॅप्टेशन ही सडन प्रोसेस नाही, इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. तर ती सातत्याने होणारी, दीर्घकाळाने होणारी प्रक्रिया आहे. Differences in the structure and appearance of present day animals and animals of thousands of years ago are the adaptation that occurred according to prevailing conditions. म्हणजे हजारो वर्षापूर्वी हे अडॅप्टेशन झालेलं आहे. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व धिस डायव्हर्सिटी. ही बदल आपल्याला स्वीकारायचा आहे आणि हा डायव्हर्सिटी बदल झालेला, अडॅप्टेशन झालेला आपल्याला स्वीकारून त्याप्रमाणे वर्तवणूक करायची आहे. डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. डार्विन्स हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, त्यांनी काही जी थिअरी मांडली होती ती आपण बघूया. चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, स्टडीड न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम आर लाईकली टू सर्वाईव्ह विच कॅन best adapt themselves to changing environment. This is called the theory of survival of the fittest. This is Darwin's first principle. डार्विन या शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की परिस्थितीनुसार जे सजीव त्यांच्यामध्ये बदल घडवून आणतील तेच जीवन जगू शकतील, तेच दीर्घकाळापर्यंत आयुष्य जगू शकतील. त्यालाच डार्विनचा फर्स्ट प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक and is able to survive, this change is prepared in the next generation. This is Darwin's second principle and is called the theory of natural selection. तर नवीन जन्माला येणारा एखादा ऑर्गॅनिझम असेल, एखादा जीव असेल, तर तो आणि तो काहीतरी नवीन कॅरेक्टरिस्टिक किंवा नवीन गुण घेऊन जन्माला आला असेल, तर तो
तर त्याला त्याच्याशी तो जगू शकतो. तर याला डार्विनचं सेकंड प्रिन्सिपल म्हणलेलं आहे. थेअरी ऑफ नॅचरल न्यूट्रिशन सिलेक्शन म्हणलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता आपण पुढच्याकडे बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड करण्याची गरज काय? कारण त्याशिवाय आपण लिव्हिंग थिंग्सला ओळखू शकणार नाही. विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर ते आता आपण बघणार आहोत. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. हे अतिशय कठीण काम आहे की आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन केल्याशिवाय त्यांना ओळखता येणार नाही. त्यांना आपण त्यांचा अभ्यास करू शकणार नाही. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. विविध प्रकारच्या शास्त्रज्ञांनी विविध प्रकारे क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. A hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia. Hierarchy anim, or kingdom Atlanti. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. This is called hierarchy of classification. तर यालाच आपण हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतो आहोत. बायनॉमिनल नॉमेनक्लेचर बाय कर्ल लुनियस. तर कर्ल लुनियस नावाच्या शास्त्रज्ञाने बायनॉमिनल नॉमेनक्लेचर दिलेलं आहे, ते बघूया आपण. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम कबीर ऑर किरण इन क्लासरूम. एकाच वर्गामध्ये कबीर आणि किरण नावाचे 4 विद्यार्थी आहे, असे सारख्या नावाचे असं इमॅजिन करा. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू एन्श्युअर दॅट अदर नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट. जर तुम्ही एखाद्या मुलगाविषयी वर्गातल्या जर कबीर किंवा किरणविषयी बोलत असाल तर तर दुसऱ्या समोरच्याला कसं ओळखायला येईल की तुम्ही कोणत्या किरणविषयी किंवा कोणत्या कबीरविषयी बोलत आहात. विथाउट वी वुड टेल द फुल नेम, दॅट इज द फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. दिस इज सिमिलर टू द बायनॉमिनल नॉमेनक्लेचर. आपण तिचं पहिलं आणि शेवटचं नाव सांगतो आणि मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपण कोणत्या मुलाविषयी बोलत आहोत. तर हे समोरच्या मुलाला समजू शकतं. त्यालाच आपण बायनॉमिनल नॉमेनक्लेचर म्हणलेलं आहे. बायनॉमिनल नॉमेनक्लेचर इज यूज to identify each organisms. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. Binomial nomenclature. Binomial nomenclature is used to identify the organism. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक सायंटिफिक नेम दिलेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड इज स्पायसिस. पहिला पार्ट जो आहे तो जीन्स आहे आणि दुसरा स्पेसिस आहे. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायनॉमियल नेम ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. तर प्रत्येक ऑर्गॅनिझमला बायनॉमियल नेम दिलेला आहे. त्या इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर पद्धतीच्या मार्गदर्शनानुसार. All the organisms of species are so similar that, irrespective of differences in the color, height, habitat, and habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. All the म्हणजे सर्व ऑर्गॅनिझम्स आहेत हे सिमिलर आहेत. इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्स त्यांच्या रंग, उंची आणि वास्तव्य आणि त्यांच्या सवयी या आणि त्यांच्यासारखाच ते जीव जन्माला घालू शकतात. फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसिस. म्हणजे जगातल्या सर्व मांजरी एकाच स्पेसिसमध्ये टाकण्यात आलेले आहेत. द नेम इज ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल लाईक हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा अँड प्लांट्स लाईक मँगो, व्हेट, पेज एक्सेट्रा. तर अशा प्रकारे सर्वांचं नॉमेनक्लेचर करण्यात आलेलं आहे. आता इथे बघा,
Following are the same example of organisms from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. Living things: dog, Canis lupus familiaris; cow, Bos taurus; Hibiscus racesensis; jawar, sorghum bicolor. Find out the scientific name of other animals and plants in surrounding and discuss in class. जसे यावरती लिव्हिंग थिंग्स आणि सायंटिफिक नेम दिलेले आहेत ते आपण वाचले, त्याप्रमाणे इतर आणखी लिव्हिंग थिंग्सचे सायंटिफिक नेम जमा करा आणि वाचन करा. आता बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला एक फ्रॉग दिसत आहे. 29 एप्रिल इज ऑब्झर्ड ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल हा दिवस आपण वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे असं मानला जातो. किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. म्हणजे फ्रॉगला किलिंग करणे किंवा हार्मिंग करणे हे प्रोहिबिटेड केलेलं आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन डे ॲक्टनुसार. इथे हा धडा पाठ संपलेला आहे. तर यानंतर थँक्यू. नेक्स्ट लेक्चर इज लेक्चर नंबर 3. टॉपिक नेम, सेकंड चॅप्टर, प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन्स.